कृष्णा, देव की एक ऐतिहासिक व्यक्ती? काय असेल जर विज्ञान आपल्याला या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रहस्याचं उत्तर देऊ शकलं तर? चला, या आकर्षक शोधात इतिहासाची पानं उलटून पाहूया. हा प्रश्न काही आजचा नाहीये, हजारो वर्षांपासून विचारला जातोय. पण आता काहीतरी वेगळं आहे. आता आपल्याकडे विज्ञान आहे. तर मग या पौराणिक कथा आणि वैज्ञानिक पुरावे यांना एकत्र करून उत्तर शोधता येईल का? आपण आज ज्या संशोधनाबद्दल बोलणार आहोत ते खूप मोठा, धाडसी दावा करतं. तो दावा असा आहे की कृष्ण, ज्याला अनेक जण फक्त एक पौराणिक पात्र मानतात, तो प्रत्यक्षात 7,500 वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. तर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? ते म्हणजे या प्राचीन कथांना केवळ गोष्टी म्हणून न बघता त्यातून असा डेटा बाहेर काढणं जो आपण वैज्ञानिक पद्धतीने तपासू शकू. म्हणजे आपण एका प्रकारे हिस्टॉरिकल डिटेक्टिव्ह बनून या प्रकरणाचा तपास लावणार आहोत. पण इतका मोठा दावा सिद्ध कसा करायचा? यासाठी संशोधक एक खास पद्धत वापरतात, जिला वैज्ञानिक त्रिकोणीकरण असं म्हणतात. चला बघूया हे नक्की काय आहे. वैज्ञानिक त्रिकोणीकरण हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. समजा एखाद्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. पोलीस फक्त एका साक्षीदाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील का? नाही, ते फॉरेन्सिक रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज, इतर पुरावे सगळं तपासतील. जेव्हा हे सगळे पुरावे एकाच दिशेने बोट दाखवतात तेव्हाच केस पक्की होते. अगदी तसंच इथेही केलं जातं. या तपासाचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला म्हणजे आपले प्राचीन ग्रंथ, जसं की महाभारत. यांना फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून नाही, तर एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून बघायचं. दुसरा आधार आहे खगोलशास्त्र, म्हणजे सॉफ्टवेअरच्या मदतीने हजारो वर्षांपूर्वीचं आकाश पुन्हा तयार करायचं. आणि तिसरा भूविज्ञान, जे आपल्याला पृथ्वीवर कधी कुठे काय मोठ्या घटना घडल्या हे सांगतं. जेव्हा हे तिन्ही पुरावे एकाच गोष्टीकडे इशारा करतात तेव्हा आपल्याला एक ठोस निष्कर्ष मिळतो. तर ह्या तपासाची सुरुवात होते आकाशातून, एका अशा विलक्षण खगोलीय घटनेच्या शोधानं जिचा उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. हरिवंश या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे. हा श्लोक कृष्णाकडून कंसाचा वध होण्याच्या ठीक आधी दिसलेल्या एका मोठ्या अपशकुनाचं वर्णन करतो. आता या घटनेची भव्यता जरा समजून घ्या. हा धूमकेतू इतका प्रचंड होता की त्याने आकाशातील 13 नक्षत्रांना झाकून टाकलं होतं. म्हणजे विचार करा, त्या रात्री दिसणारं जवळजवळ संपूर्ण आकाश या एका धूमकेतूने व्यापलं होतं. जेव्हा संशोधकांनी कम्प्युटर सिम्युलेशन वापरून अशी घटना शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एकच तारीख मिळाली, 5622 इसवी सन पूर्व. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही इतकी दुर्मिळ घटना आहे की गेल्या 10,000 वर्षांत ती पुन्हा कधी घडलेलीच नाही. यामुळे आपल्याला आपल्या तपासाचा पहिला पक्का बिंदू मिळाला. एक अशी तारीख जेव्हा कृष्ण 11 वर्षांचा होता. आकाशातून पहिला पुरावा मिळाला. आता आपण समुद्राकडे वळूया. कृष्णाच्या आयुष्यातील आणखी एका मोठ्या घटनेचा संबंध पृथ्वीच्या इतिहासाशी जोडला जातो. आणि इथेच त्या त्रिकोणीकरण पद्धतीची खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला महाभारतातील दावा आहे की द्वारका समुद्रात बुडाली, आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक भूवैज्ञानिकांचा शोध जो सांगतो की त्याच काळात समुद्राची पातळी अचानक खूप वाढली होती. आता प्रश्न हा आहे की हा निव्वळ योगायोग आहे की यात काहीतरी संबंध आहे? आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा पुरावा फक्त भारताच्या किनाऱ्यावर सापडलेला नाही. इंडोनेशियाच्या गुहांपासून ते अमेरिकेपर्यंत जगभरातल्या नोंदी एकाच गोष्टीकडे इशारा करत आहेत. त्या काळात समुद्राच्या पातळीत अचानक आणि प्रचंड वाढ झाली होती. ही एक जागतिक घटना होती. आणि या जागतिक पुराची तारीख काय होती? तर 5525 इसवी सन पूर्व. तर आता आपल्याकडे 2 वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धतींमधून मिळालेल्या 2 निश्चित तारखा आहेत, एक आकाशातून, एक समुद्रातून. चला तर मग आता हे सगळे संकेत एकत्र जोडून पाहूया की हे ऐतिहासिक कोडच सुटतंय का? जेव्हा आपण हे सगळे पुरावे एकत्र मांडतो तेव्हा कृष्णाची एक संभाव्य जीवनरेषा समोर येते. बघा, धूमकेतूची घटना घडली तेव्हा कृष्णा 11 वर्षांचा होता. म्हणजे त्याचा जन्म झाला 5733 इसवी सन पूर्वमध्ये. जगभर पूर आला 5525 इसवी सन पूर्वमध्ये, ज्यावेळी द्वारका बुडाली. आणि तोच कृष्णाच्या मृत्यूचा काळ मानला जातो. आणि या दोन्हींच्या मध्ये महाभारतातील 300 पेक्षा जास्त खगोलीय संदर्भांचं विश्लेषण करून युद्धाची तारीख काढण्यात आली, 5561 इसवी सन पूर्व. तर यातून काय सिद्ध होतं? हे संशोधन असं मांडतं की वेगवेगळ्या वैज्ञानिक शाखांची मदत घेऊन आपण हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांसाठी एक तपासण्यायोग्य गृहीतक तयार करू शकतो. पण आजच्या काळात या सगळ्याचं महत्त्व काय? जॉर्ज ऑरवेलचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे संशोधन केवळ काही जुन्या तारखा शोधण्यापुरता नाहीये.
जेव्हा आपण आपल्या प्राचीन कथांना असा वैज्ञानिक आधार देतो तेव्हा आपण केवळ आकडे मिळवत नाही तर आपल्या संस्कृतीला, आपल्या इतिहासाकडे एका नवीन, अधिक आत्मविश्वासपूर्ण दृष्टीने पाहण्याची संधी देतो. आणि मग हा सगळा तपास आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. जेव्हा आपण एखाद्या कथेला अशी ठोस तारीख देतो तेव्हा ती केवळ एक पौराणिक कथा राहते की ती इतिहासाचा भाग बनते. आणि यामुळे भूतकाळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो